नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आता वेंडर सिलेक्शन ऑप्शन यायला सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी ही निवडलेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांचा पैसे भरूनही त्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन येत नाही. त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, की पैसे भरूनही आम्हाला कंपनी निवडण्याचे ऑप्शन का येत नाही? तर आपण या व्हिडिओमध्ये याचीच माहिती घेणार आहोत, की पैसे भरल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडण्याचे ऑप्शन कधी येते? आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही पैसे भरलेले आहेत, परंतु 3-4 महिने झाले तरीही आम्हाला कंपनी निवडण्याचे ऑप्शन आलेले नाही. तर कंपनी निवडण्याचे ऑप्शन का आलेले नाही? कंपनी निवडण्याचे ऑप्शन कोणाला येते आणि कधी येते? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरता किंवा तुमचा पी-एम कुसुमचा अर्ज मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये ट्रान्सफर केला जातो, त्यावेळेस तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जी असते ती A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज म्हणजे तुमचा अर्ज ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही याचं पेमेंट करत नाहीत, तोपर्यंत तुमचा अर्ज महावितरणचे कोणीही अधिकारी चेक करत नाहीत. कारण हा कच्चा फॉर्म आहे. जोपर्यंत तुम्ही याची रक्कम भरत नाहीत, तोपर्यंत तुमच्या अर्जाला कोणीही चेक करणार नाही. आता इथं तुम्ही पाहू शकता ही प्रथम स्टेज आहे. तुमचा फॉर्म कच्च्या स्वरूपात आहे. जोपर्यंत तुम्ही याचं पेमेंट करणार नाहीत, तोपर्यंत महावितरणवाले तुमचा फॉर्म पाहणार नाही, चेक करणार आहेत. ज्यांनी पेमेंट केलेलं नाही, त्यांना त्यांचा फॉर्म चेकही केला जाणार नाही आणि पाहिलाही जाणार नाही आणि तो फॉर्म महावितरणकडे त्या अधिकाऱ्याकडे चेकिंगसाठी जाणारही नाही. जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाहीत, तोपर्यंत तुमच्या अर्जाला चेक केलं जाणार नाही. ही झाली पहिली स्टेज. त्यानंतर तुम्ही त्या अर्जाचे पैसे भरल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बदलते आणि इथं दाखवलं जातं A1 अर्ज भरणासहित सादर केला. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो पेमेंटसहित सबमिट झालेला आहे. A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट. इंग्लिशमध्ये जर तुम्ही भाषा निवडलेली असेल तर तुम्हाला तिथं दाखवेल A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट. त्यानंतर अर्ज दिनांक दाखवेल, तुमची कॅटेगरी दाखवेल, पंप क्षमता दाखवेल आणि जमिनीचं एकूण क्षेत्रफळ दाखवणार आहे. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांची अर्जाची स्थिती ही आहे. A1 अर्ज भरणासहित सादर केला. काही शेतकऱ्यांना वाटत आहे आपण पेमेंट केल्यानंतर लगेच आपल्याला कंपनी निवडण्याचे ऑप्शन येणार आहे आणि इथंच शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक होत आहे. तर तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर हा फॉर्म महावितरणच्या अधिकाऱ्याकडे जातो. आता त्या अधिकाऱ्यांकडे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म वेटिंगला आहेत यावर निर्भर करतं, की तुमच्या अर्जाच्या सीरियल नंबर काय आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज कधी चेक केला जातो. पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज चेकिंगला महावितरणकडे जातो. महावितरणचे अधिकारी हा फॉर्म पूर्णपणे चेक करतात. तुमचे 7/12 आधार कार्ड, तुम्ही यापूर्वी सोलारचा लाभ घेतला आहे का? 7/12 विहीर बोरची नोंद आहे का? ही सर्व तुमची माहिती चेक केली जाते आणि चेक केली आणि यामध्ये काही स्क्रुटिनी आली म्हणजे यामध्ये काही त्रुटी आली तर तुम्हाला तो फॉर्म रिव्हर्ट केला जातो आणि तुम्हाला ती त्रुटी काढण्यासाठी सांगितली जाते. आता काही शेतकऱ्यांना त्रुटी आलेली होती आणि त्यांनी त्रुटी काढलेली होती. काही शेतकऱ्यांच्या 7/12 विहीर बोरची नोंद नव्हती, त्यामुळे त्यांचा अर्ज रिव्हर्ट करण्यात आलेला होता. काही शेतकऱ्यांचं आधार कार्ड बरोबर नव्हतं, म्हणून त्यांना इम्प्रॉपर आधार कार्ड यासाठी रिव्हर्ट करण्यात आलेलं होतं. ती त्रुटी काढल्यानंतर परत तुमचा अर्ज चेकिंगसाठी जातो. आता यामध्ये काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, महावितरण ऑफिसमध्ये जाऊन या अर्जाला मंजुरी घेतलेली आहे. जर तुम्हाला सोलार पंपाची अत्यंत आवश्यकता असेल आणि तुमचा फॉर्म सर्व बरोबर असेल, म्हणजे तुमच्या फॉर्मवर 7/12 विहीर बोरची नोंद असेल, तर तुम्ही हा फॉर्म महावितरण ऑफिसमध्ये जाऊन ही मंजुरी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तालुका महावितरण ऑफिसमध्ये जाऊन यासाठी मंजुरी घ्यायची आहे. मंजुरी घेतल्यानंतर तुम्हाला अलोकेट वेंडर किंवा सर्च वेंडर नावाचा ऑप्शन येणार आहे. सर्च वेंडर नावाचा ऑप्शन आल्यानंतर समजा की तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे आणि तुम्ही आता वेंडर निवडू शकता. वेंडर निवडल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती अशा प्रकारे दाखवणार आहे. अर्जाची सद्यस्थिती पुरवठादाराची निवड केली आहे. तुमच्या अर्जदाराचा प्रकार, पंप अश्वक्षमता हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे या पूर्ण स्टेज आहेत. तुम्हाला सर्वप्रथम स्टेजमध्ये फॉर्म दाखवेल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अर्जाला मंजुरी घ्यायची आहे. तुमचा अर्ज छाननीमध्ये असतो. मंजुरी घेतल्यानंतर तुम्हाला सर्च वेंडर किंवा अलोकेट वेंडर नावाचा ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तुम्ही अलोकेट वेंडरच्या माध्यमातून कंपनी निवडू शकता. तुम्हाला जी कंपनी पाहिजे असेल ती. कंपनी निवडल्यानंतर तुमचा लाईनमन आणि कंपनीच्या इंजिनिअरद्वारा सर्व्हे केला जातो. सर्व्हे झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हे रिपोर्ट सबमिटेड असंच तुमचं अर्जाचं स्टेटस दाखवलं जातं. सर्व्हे रिपोर्ट सबमिटेड असं स्टेटस दाखवल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर दिली जाते. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या पंपाचं मटेरियल येईल आणि तुमचा पंप इन्स्टॉलेशन होईल. तर अशा प्रकारे ही सौर पंपाविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.
आणि आपलं टेलिग्राम चॅनलही आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.